नवऱ्याची ढाल भाग 15. तिथे असलेल्या एका छोट्याशा टपरीवर ते थांबले. बर्फाच्छादित पर्वतावर हे तापमानात वाफाळलेली मॅगी आणि कडक कॉफी खाण्याचा तो अनुभव कोणत्याही 5 स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा भारी होता. दोघांनी एकाच प्लेटमधून मॅगी खाताना त्यांच्यातील प्रेम आणखीनच घटवत होते. दुपारी 4च्या सुमारास गोंडोलाने ते पुन्हा खाली बेस स्टेशनला आणि तिथून रिसॉर्टवर आले. अफरवत पीकच्या त्या कडाक्याच्या थंडीमुळे दोघेही चांगलेच गारठले होते. संध्याकाळी रूममध्ये आल्यावर राघवने खास रिसॉर्ट स्टाफला सांगून बुखारी अधिक पेटवून घेतली होती. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर त्यांच्या अंगात थोडी ऊब आली. रात्री 8 वाजता जेवण रूममध्येच मागून त्यांनी निवांत वेळ घालवला. बाहेर मिट्ट काळोख होता. सायली राघवच्या कुशीत सोफ्यावर बसली होती. राघव, गेल्या 3 वर्षांत आपण इतक्या संकटांना सामोरं गेलो, पण आता पहिल्यांदा मला असं वाटते की आपलं भविष्य सुरक्षित आहे, सायली हळूवार आवाजात म्हणाली. राघवने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हो सायली, फॅक्टरी आता स्थिर आहे, वाढता आईबाबांना आनंदात आहेत. आता मला फक्त एकच गोष्ट हवी. या शांततेत आता लवकरच आपल्याही आयुष्यात एका नव्या पाहुण्याची चाहूल यायला हवी. एक असा वंशज जो इनामदारांचा वारसा आणि तुझी बुद्धी घेऊन जन्माला येईल. राघवच्या या स्पष्ट पण प्रेमळ वाक्यावर सायलीच्या चेहऱ्यावर एक गूढ लाली पसरली. तिने काहीही न बोलता आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. या काश्मीर ट्रिपने आता त्यांच्या कुटुंबाच्या विस्ताराची एक सुंदर आणि नाजूक सुरुवात केली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांनी गुलमर्गच्या रिसॉर्टमधून चेकआउट केले. आज त्यांचा मोर्चा काश्मीरच्या दुसऱ्या सर्वात सुंदर भागाकडे म्हणजेच पहलगाम व्हॅली ऑफ शेपर्ड्सकडे वळला होता. गुलमर्ग ते पहलगाम हा साधारण 140 किलोमीटरचा आणि 4.5 तासांचा प्रवास होता. त्यांची टॅक्सी जेव्हा पांपोर या गावातून जात होती तेव्हा राघवने गाडी थांबवली. पांपोर हे संपूर्ण भारतात केशर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सायली, आईला पूजेसाठी आणि कृष्णाच्या दुधासाठी नेहमी शुद्ध केशराची गरज असते. आपण इथूनच अस्सल काश्मीरी केशर घेऊया, राघवने सुचवले. सायलीला राघवचा हाच कौटुंबिक जिव्हाळा खूप आवडला. त्यांनी एका स्थानिक दुकानातून उच्च दर्जाचे केशर आणि काही खास काश्मीरी अक्रोड वाड्यासाठी खरेदी केली. दुपारी 1:30च्या सुमारास त्यांची गाडी पहलगाममध्ये पोहोचली. गुलमर्गचे सौंदर्य जर पांढऱ्या बर्फाचे होते तर पहलगामचे सौंदर्य तिथल्या घनदाट पाईनच्या जंगलात आणि खळखळून वाहणाऱ्या नद्यांमध्ये होते. राघवने पहलगाममध्ये एक अत्यंत सुंदर आणि प्रीमियम रिसॉर्ट बुक केले होते, जे अगदी लिद्दर नदीच्या काठावर होते. रूमच्या बाल्कनीतून खाली निळाशार रंगाची लिद्दर नदी वेगाने वाहताना दिसत होती. रूममध्ये पोहोचताच सायली बाल्कनीत गेली. नदीच्या पाण्याचा तो खळखळणारा आवाज आणि आजूबाजूच्या बर्फाच्छादित पर्वतांवरून येणारा तो थंडगार वारा मनाला एक विलक्षण शांतता देत होता. दुपारचे जेवण त्यांनी रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये घेतले आणि प्रवासाचा शीण असल्यामुळे पुढचे 2 तास विश्रांती घेतली. दुपारी 4:30 वाजता ते पहलगाममधील प्रसिद्ध बेताब व्हॅली पाहण्यासाठी गेले. बेताब चित्रपटाच्या शूटिंगवरून या खोऱ्याला हे नाव पडले आहे. संपूर्ण व्हॅलीत ते फक्त दोघे आणि आजूबाजूला पसरलेली ती हिवाळ्याची निशब्द शांतता होती. जानेवारी महिना असल्यामुळे पाईनच्या हिरव्यागार झाडांवर बर्फाची पांढरी किनार होती आणि नदीचे पाणी काही ठिकाणी गोठलेले दिसत होते. सायली आणि राघव एकमेकांच्या हातात हात घालून त्या व्हॅलीत बराच काळ चालत राहिले. 5:50 जेव्हा सूर्य मावळला आणि अंधार दाटून येऊ लागला तेव्हा ते रिसॉर्टवर परतले. रात्री 7च्या सुमारास रिसॉर्टच्या लॉनवर नदीच्या काठाशी शेकोटीची व्यवस्था करण्यात आली होती. हवेत कडाक्याची थंडी होती आणि लिद्दर नदीच्या पाण्याचा आवाज आता रात्रीच्या नीरव शांततेत आणखीनच स्पष्ट आणि गूढ ऐकू येत होता. शेकोटीच्या त्या लालसर आणि उबदार प्रकाशात सायली आणि राघव आराम खुर्चीत बसले होते. त्यांच्या अंगावर एकच मोठी शाल होती. सायली, राघव शेकोटीकडे पाहत अत्यंत शांत आवाजात म्हटला, तू कधी विचार केला होतास का की ज्या माणसासोबत तू एका कॉन्ट्रॅक्टच्या नात्यात अडकलीस तोच माणूस तुझ्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनेल? सायलीने राघवच्या हातावर आपली बोटे गुंफली. सुरुवातीला तुम्ही मला अत्यंत गर्विष्ठ आणि खडूस बिझनेसमॅन वाटला होता, पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यात देविका आणि कृष्णाबद्दलची तडफड पाहिली
तेव्हा मला समजले की या कठोर कवचाच्या आत एक अत्यंत संवेदनशील माणूस लपला आहे. आणि आता आता मला तुमच्याशिवाय माझं अस्तित्वच अपूर्ण वाटतं. त्या शेकोटीच्या उजेडात थंडीने लाल झालेल्या सायलीच्या गालावर राघवने अत्यंत प्रेमाने ओठ टेकावले. पहलगामच्या त्या निळाशार नदीच्या साक्षीने त्यांच्या नात्यातील तो जुना कॉन्ट्रॅक्टचा उरला सुरला धागाही आता पूर्णपणे जळून खाक झाला होता. आणि तिथे फक्त एक निखळ, पवित्र आणि अतूट जन्मघराची गाठ बांधली गेली होती. शेकोटीची ती ऊब आता पहलगामच्या वाढत्या थंडीपुढे कमी पडू लागली होती. राघवने सायलीचा हात आपल्या हातात घेतला आणि ते दोघेही आपल्या उबदार खोलीत परतले. खोलीत बुखारीचा मंद पिवळसर आणि रोमॅन्टिक प्रकाश पडला होता. बाहेर वाहणाऱ्या नदीचा खळखळाट या बंद खोलीतील शांततेत एक वेगळीच मादकता आणि लय निर्माण करत होता. खोलीत आल्यावर राघवने अत्यंत हळुवारपणे सायलीच्या अंगावरील ती जड शाल बाजूला गेली. खिडकीबाहेरून येणाऱ्या चंद्राच्या अंधुक प्रकाशात सायलीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. राघवच्या स्पर्शाने सायलीच्या अंगावर एक सुखद शिरशिरी आली. तिने लाजून आपले डोळे मिटून घेतले. राघवने तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये अलगद उचलून घेतले आणि तो खिडकीजवळील त्या मऊ उबदार रजईत घेऊन गेला. आज त्यांच्यात कोणतेही शब्द नव्हते, फक्त श्वासांची एक लयबद्ध भाषा होती. राघवच्या ओठांनी सायलीच्या कपाळावर, डोळ्यावर आणि गालावर प्रेमाची अत्यंत हळुवार मोहर उमटवली. सायलीनेही स्वतःला त्याच्या कुशीत पूर्णपणे सोपवून दिले होते. बाहेर काश्मीरची हाडे गोठवणारी थंडी असली तरी त्या बंद खोलीत मात्र दोन जीवांच्या मिलनाची एक विलक्षण आणि धुंद करणारी ऊब निर्माण झाली होती. आजवर केवळ एक जबाबदारी आणि करार म्हणून सुरू असलेल्या या नात्यातील सर्व अदृश्य भिंती आणि संकोच आज कायमचा कोसळला. प्रेमाच्या त्या उत्कट क्षणांमध्ये देहाच्या सीमारेषा हळूहळू पुसल्या गेल्या आणि दोन श्वास, दोन जीव खऱ्या अर्थाने एकमेकांमध्ये एकरूप झाले. लिद्दर नदीच्या त्या मुक्त प्रवाहासारखं त्यांचं प्रेम आज कोणत्याही बंधनाविना, कोणत्याही अटीविना पूर्णत्वास गेले होते. ती रात्र केवळ दोन शरीरांचे मिलन नव्हती, तर दोन आत्म्यांनी एकमेकांना दिलेली जन्मभराची आणि अतूट वचनबद्धता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खिडकीतून सूर्याची कोवळी आणि सूर्यनेरी किरणे खोलीत आली, तेव्हा सायली राघवच्या विशाल छातीवर डोके ठेवून अत्यंत सुरक्षित आणि समाधानाने झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच तृप्ती आणि विलक्षण तेज होते. राघवने हलकेच डोळे उघडले आणि स्वतःच्या कुशीत विसावलेल्या सायलीच्या कपाळावर एक प्रेमाचे चुंबन दिले. काल रात्रीच्या त्या मिलनानंतर आता हे नाते केवळ कागदोपत्री उरले नव्हते. सायली आता फक्त नावाने नाही, तर देहाने, मनाने आणि खऱ्या अर्थाने मिसेस सायली राघव इनामदार झाली होती. सकाळची ती सोनेरी किरणे खिडकीच्या काचेतून आत येऊन रजईवर पडली होती. सायलीने हळूच डोळे उघडले. ती अजूनही राघवच्या उबदार कुशीत विसावलेली होती. तिने मानवर करून पाहिले तर राघव आधीच जागा होता आणि अत्यंत निरखत प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत असलेली ती ओढ पाहून सायलीचे गाल पुन्हा एकदा लाजेने लाल झाले. तिने मऊ शाल स्वतःभोवती थोडी घट्ट लपेटून घेतली आणि आपली नजर हलकेच खाली वळवली. गुड मॉर्निंग मिसेस इनामदार. राघव तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजला. त्याच्या आवाजात आज एक वेगळा जिव्हाळा आणि हक्काचा अधिकार होता. गुड मॉर्निंग, सायलीने अत्यंत लाजऱ्या आवाजात उत्तर दिले आणि ती त्याच्या छातीवर अधिक जवळ सरकली. राघवने तिच्या चेहऱ्यावरील एक बट अलगद कानामागे सारली. सायली, काल रात्रीनंतर मला असं वाटते की माझ्या आयुष्यातली एक खूप मोठी पोकळी कायमची भरून निघाली आहे. ज्या नात्याची सुरुवात आपण एका कराराने केली होती, ती नातं इथंपर्यंत पोचेल आणि इतकं सुंदर असेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. सायलीने आपली नजर वर उचलली आणि थेट राघवच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात आज एक विलक्षण शांतता आणि पारदर्शकता होती. मलाही अगदी तसंच वाटते राघव, सायली अत्यंत मोकळेपणाने आणि भावुक होऊन म्हणाली. खोटं नाही सांगणार, पण कालपर्यंत माझ्या मनात कुठेतरी एका कोपऱ्यात एक संकोच होता, एक अदृश्य भिंत होती. पण काल रात्री तुमच्या स्पर्शात जो आदर आणि जे निखळ प्रेम होतं त्याने ती भिंत कायमची पाडून टाकली. मला काल पहिल्यांदाच जाणवलं की स्वतःला कोणत्याही अटीविना
पूर्णपणे दुसऱ्याच्या स्वाधीन करण्यात आणि एकरूप होण्यात किती मोठी आत्मिक शांतता असते. राघवने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या बोटांचे हलके चुंबन घेतले. आणि मला हे जाणवले सायली की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं किंवा एकाच घरात जबाबदाऱ्या पार पाडणं नसतं. काल आपण शरीराने आणि मनाने खऱ्या अर्थाने एक झालो. आज सकाळी उठल्यावर हे प्रेम मला खूप वेगळं वाटते, खूप खोल, अत्यंत परिपक्व आणि अतिशय पवित्र. आता जगातली कोणतीही ताकद किंवा कोणताही भूतकाळ आपल्याला वेगळं करू शकत नाही. सायलीच्या डोळ्यांच्या कडा आनंदाने पाणवल्या. तिने आपला हात राघवच्या गालावर ठेवला. कालच्या त्या क्षणांनी मला नव्याने जन्म दिलाय राघव. आता माझ्या मनात कोणतीही धाकधूक उरलेली नाही. त्या एका रात्रीने मला खऱ्या अर्थाने तुमची बनवले. बाहेरून येणारा लिद्दर नदीचा तो खळखळणारा संत आवाज आणि खोलीत पसरलेली ती सोनेरी सकाळ, त्या दोघांच्या या अत्यंत परिपक्व आणि सुंदर संवादाने त्यांच्यातील प्रेम केवळ देहापुरते मर्यादित न राहता एका अत्यंत प्रगल्भ उंचीवर नेऊन ठेवले होते. काल रात्रीच्या मिलनानंतर त्यांच्यात आलेला हा नवा मोकळेपणा आणि एकमेकांबद्दलची ही कृतज्ञता त्यांच्या नात्याचा पाया आता कायमचा अभेद्य बनवत होती. त्या अत्यंत प्रगल्भ आणि सुंदर संवादानंतर दोघांनीही एकमेकांच्या खुशीत तो सकाळचा निवांत वेळ घालवला. पण आता परतीचे वेध लागले होते. काश्मीरच्या या स्वर्गातून कोल्हापूरच्या वाड्यात परत जाण्याची वेळ जवळ येत होती. पहलगामच्या त्या रिसॉर्टमध्ये गरमागरम नाश्ता उरकून सकाळी 11च्या सुमारास त्यांनी चेकआउट केले. आज काश्मीरमधला त्यांचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या परतीची फ्लाईट उद्या सकाळी होती. त्यामुळे आजचा मुक्काम त्यांनी श्रीनगरमध्ये करण्याचे ठरवले. पहलगामहून श्रीनगरला येईपर्यंत दुपारचे 2 वाजले. राघवने श्रीनगरमध्ये राहण्यासाठी कोणत्याही हॉटेलची नव्हे तर दाल सरोवरातील एका अत्यंत आलिशान आणि पारंपरिक हाऊसबोटची बुकिंग केली होती. लाकडावर अप्रतिम नक्षीकाम असलेली ती तरंगती हाऊसबोट आणि आजूबाजूला पसरलेले ते निळूभर सरोवर पाहून सायली पुन्हा एकदा थक्क झाली. हाऊसबोटमध्ये दुपारचे जेवण उरकून सायंकाळी 4च्या सुमारास ते दोघे शिकारा म्हणजे एका छोट्या होडीमधून दाल सरोवराच्या सफारीवर निघाले. पाण्यात वल्ले मारताना येणारा तो संथ आवाज आणि सरोवराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे ते बर्फाच्छादित डोंगर मनाला विलक्षण भुरळ घालत होते. शिकारा चालवणाऱ्या नावाडी काकाने त्यांना फ्लोटिंग मार्केट दाखवला. तिथून सायलीने वाड्यासाठी काही खास काश्मीरी हस्तकलेच्या वस्तू घेतल्या. सुलोचनाबाईंनी एक सुंदर पश्मिना पाल शाल आणि कृष्णासाठी लाकडाचं एक छोटंसं खेळणं तिने अत्यंत आवडीने खरेदी केलं. राघवने एक अत्यंत सुंदर कोरलेला लाकडी फोटो फ्रेम घेतला. या फ्रेममध्ये आपण काल बर्फात काढलेला तुझा फोटो लालकोटमधला लावूया. आपल्या नव्या बेडरूममध्ये हा काश्मीर कायमचा राहील, राघवने हसून सांगितले. सायंकाळचा तो सूर्यास्त दाल सरोवराच्या पाण्यात रिफ्लेक्ट होत होता आणि हे दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून त्या दृश्याचा आनंद घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या फ्लाईटने त्यांनी श्रीनगरचा निरोप घेतला. पुण्यात विमान लँड झाले तेव्हा दुपारचे 12:30 वाजले होते. काश्मीरच्या त्या उन्ही तापमानातून थेट पुण्याच्या 28°C तापमानात आल्यावर दोघांनाही लगेच आपले जॅकेट्स आणि स्वेटर्स काढावे लागले. पुणे एअरपोर्टच्या बाहेर इनामदारांचा अत्यंत जुना आणि विश्वासू ड्रायव्हर कदम काका मोठी SUV घेऊन आधीच हजर होते. जातानाही त्यांनीच रात्री कोल्हापूरहून पुण्याला गाडी आणली होती. राघव आणि सायलीने बॅगा डिक्कीत ठेवल्या आणि ते निवांतपणे गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसले. गेल्या 5 दिवसांच्या प्रवासाचा आणि आजच्या फ्लाईटचा शीण असल्यामुळे गाडी पुण्याच्या बाहेर पडताच दोघांनाही मागच्या सीटवर छान डुलकी लागली. सायलीने आपले डोके राघवच्या खांद्यावर ठेवले होते. स्वतः गाडी चालवण्याचा कोणताही ताण नसल्यामुळे तो 4 तासांचा प्रवास अत्यंत आरामात पार पडला. संध्याकाळी 5:30च्या सुमारास त्यांची गाडी इनामदार हवेलीच्या दारात येऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून देविकाचा लहान कृष्णा ओसरीवरून पळत पळत बाहेर आला. मामा, मामी, कृष्णाने आनंदाने ओरडत थेट सायलीच्या पायाला मिठी मारली. सायलीने त्याला लगेच उचलून घेतले आणि त्याच्या गालावर जोरात मुका घेतला. माझा बाळ, खूप आठवण आली रे तुझी. पाठोपाठ सुलोचनाबाई आणि रावसाहेब बाहेर आले.
सुलोचनाबाईंनी अत्यंत मायेने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला. जेव्हा सायली घरात प्रवेश करत होती तेव्हा सुलोचनाबाईंची नजर नकळत सायलीच्या चेहऱ्यावर गेली. काश्मीरच्या त्या शुद्ध हवेमुळे असेल किंवा त्यांच्यातील त्या बदललेल्या नव्या नात्यामुळे असेल, पण आज सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच विलक्षण तेज, एक गुलाबी छटा आणि एक पूर्णत्वाची तृप्ती दिसत होती. एका अनुभवी सासूच्या नजरेतून हा बदल लपून राहिला नाही. त्यांनी अत्यंत समाधानाने राघवकडे पाहिले आणि गाल्यातल्या गाल्यात हसल्या. हॉलमध्ये बसल्यावर सायलीने लगेच आपली बॅग उघडली. तिने पेहलगामवरून आणलेले ते शुद्ध केशर आणि अक्रोड सुलोचनाबाईंच्या हातात दिले. आई, तिथले स्थानिक लोक सांगत होते की हे केशर खूप शुद्ध आहे. तुमच्या पूजेसाठी आणि कृष्णाला दुधातून देण्यासाठी मी मुद्दाम आणलं, सायली अत्यंत प्रेमाने म्हणाली. त्यानंतर तिने ती मऊ पश्मिना शाल सुलोचनाबाईंच्या अंगावर टाकली. सुलोचनाबाईंचा कंठ दाटून आला. पोरी, तू स्वतःसाठी फिरायला गेली होतीस, तिथेही तुला या म्हातारीची आठवण आली. ही शाल खूप उबदार आहे, पण त्याहून जास्त उबदार तुझा हा जीव आहे. रात्रीच्या जेवणाच्या वेळी वाड्यात पुन्हा तोच हसता खेळता जुना माहोल होता. राघव आणि सायली दोघांनीही काश्मीरचे किस्से, गोंडोलाची थंडी आणि बर्फातील मस्ती घरच्यांना अत्यंत रंगवून सांगितली. जेवण झाल्यावर राघव आणि सायली जेव्हा त्यांच्या खोलीत आले तेव्हा खोलीत एक वेगळीच आपलेपणाची भावना होती. राघवने मागून येऊन सायलीला मिठी मारली आणि म्हणाला, काश्मीर खूप सुंदर होतं सायली, पण आपल्या या घराची आणि या खोलीची सर जगातल्या कोणत्याही हॉटेलला किंवा रिसॉर्टला नाही. सायलीने त्याच्या हातावर आपले हात ठेवले आणि ती हसली. काश्मीरच्या ट्रिपने त्यांच्यात जे प्रेम आणि जवळीक निर्माण केली होती, त्यामुळे आता ही इनामदार हवेली खऱ्या अर्थाने एक स्वर्गासारखी वाटू लागली होती. काश्मीरहून परतल्यानंतर 2 आठवडे उलटले होते. अद्वैतने केलेल्या त्या सायबर फ्रॉडच्या प्रकरणानंतर राघवने फॅक्टरीचे सर्व तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला होता. आता इनामदार स्टीलला केवळ पारंपरिक पद्धतीने न चालवता एका जागतिक दर्जाच्या कॉर्पोरेट लेवलवर नेण्याचे राघवचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने फॅक्टरीत एक पूर्णपणे नवीन ऑटोमॅटेड CNC मशीनिंग प्लांट टाकण्याचा निर्णय घेतला होता. या मोठ्या विस्तारासाठी बँकेकडून सुमारे 20 कोटी रुपयांच्या नव्या कर्जाची आवश्यकता होती. रात्रीचे 11 वाजले होते. वाड्यात सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. राघव त्याच्या स्टडी रूममध्ये लॅपटॉपवर समोर डोक्याला हात लावून बसला होता. बँकेच्या क्रेडिट मॅनेजरला आणि अंडररायटरला सादर करण्यासाठी लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट, CMA डेटा आणि भविष्यातील नफ्याचे सादरीकरण यात काही तांत्रिक त्रुटी येत होत्या. सायली कृष्णाला झोपून स्टडी रूममध्ये आली. राघवच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहून तिने अलगद त्याचा खांद्यावर हात ठेवला. काय झालं राघव? मगापासून पाहते खूप विचारत आहात. बँकेच्या लोन प्रपोजलचं काही अडलंय का? सायलीने काळजीने विचारले. राघवने एक दीर्घ श्वास घेतला. हो सायली, प्लांटसाठी मशिनरीची कोटेशन्स तर आली आहेत, पण बँकेला जो तांत्रिक प्रोजेक्ट रिपोर्ट आणि फ्युचर फायनान्शियल मॉडेल लागतं ते आपले CA पारंपरिक पद्धतीने बनवत आहेत. मला हे प्रेझेंटेशन असं हवं आहे की उद्या बँकेच्या कमिटीसमोर फाईल उघडताच लोन सँक्शन झालं पाहिजे. सायलीने किंचित हसून लॅपटॉप आपल्याकडे ओढून घेतला. पुण्यातील एका मल्टीनॅशनल IT कंपनीत मोठ्या प्रोजेक्टचे डेटा ॲनालिसिस आणि प्रेझेंटेशन्स करणे हा तिचा हातखंडा होता. तुम्ही आता शांत झोपा. हा डेटा आणि CNचा रिपोर्ट माझ्याकडे द्या. सकाळी बँकेत जाण्यापूर्वी तुमचं परफेक्ट प्रेझेंटेशन तयार असेल. सायली अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाली. राघवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले, पण त्याला तिच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास होता. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमधील एका मोठ्या बँकेच्या झोनल ऑफिसमध्ये मीटिंग होती. राघवसोबत आज सायलीही अत्यंत प्रोफेशनल कॉर्पोरेट लुकमध्ये तिथे हजर होती. बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि क्रेडिट अंडररायटर समोर बसले होते. जेव्हा सायलीने स्क्रीनवर इनामदार स्टील्सचे प्रेझेंटेशन सुरू केले तेव्हा संपूर्ण बोर्ड रूममध्ये शांतता पसरली. तिने केवळ आकडेवारी मांडली नाही,
तर नवीन ऑटोमॅटेड प्लांटमुळे उत्पादन खर्च कसा कमी होईल, कच्च्या मालाची सप्लाय चेन कशी सुधारेल आणि रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किती वेगाने मिळेल याचे अत्यंत अचूक ग्राफिक्स आणि डॅशबोर्डद्वारे सादरीकरण केले. तिची ती अफाट बुद्धिमत्ता, इंग्रजीवरील प्रभुत्व आणि व्यवसायाची जाण असलेली पाहून बँकेचे अधिकारी प्रचंड प्रभावित झाले. मिस्टर इनामदार, तुमचं व्हिजन आणि मिसेस इनामदार यांचे हे प्रेझेंटेशन इट्स फ्लॉलेस. तुमच्या लोन प्रपोजलला आजच तत्वतः मंजुरी मिळेल. क्रेडिट मॅनेजरने हसत हसत आंदोलन केले. बँकेतून थेट फॅक्टरीत आल्यावर राघवच्या चेहऱ्यावरला आनंद गगनात मावत नव्हता. सावंत साहेबांनीही सायलीचे तोंड भरून कौतुक केले. राघवने सायलीला आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि दरवाजा लावून घेतला. त्याने सायलीचे दोन्ही हात अत्यंत प्रेमाने अभिमानाने आपल्या हातात घेतले. सायली, आज तू जे केलंस ना ते खरंच अफाट होतं. गेल्या काही महिन्यात तू या फॅक्टरीला केवळ संकटातून वाचवलंच नाहीस, तर आज एक नवीन दिशा दिली आहेस. राघवच्या डोळ्यात एक प्रचंड आदर होता. त्याने तिला आपल्या खुर्चीवर बसवले आणि म्हणाला, सायली, माझी एक इच्छा आहे. तू पुण्याची ती वर्क फ्रॉम होमवाली नोकरी आता कायमची सोड आणि आजपासून इनामदार स्टील्सची स्ट्रॅटेजिक डायरेक्टर म्हणून या फॅक्टरीची सूत्रे माझ्यासोबत हातात घे. आपण दोघे मिळून हा बिझनेस शिखरावर नेऊ. सायलीने राघवचे ते शब्द ऐकले. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर आणि कृतज्ञतेचे हसू उमटले. तिने राघवचा हात हातात घेतला आणि ती अत्यंत शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाली, राघव, तुमचा हा विश्वास माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या पदापेक्षा मौल्यवान आहे. इनामदार स्टील्सचा हा प्रोजेक्ट नवीन मार्गी लागेपर्यंत आणि इथले सिस्टीम्स पूर्णपणे सेट होईपर्यंत मी नक्कीच तुमच्या खांद्याला खांदा लावून इथे काम करेन. पण सायली क्षणभर थांबली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. पण मला फक्त एका मोठ्या फॅक्टरीच्या मालकाची बायको किंवा डायरेक्टर म्हणून स्वतःची ओळख मर्यादित ठेवायची नाही आहे राघव. माझं एक स्वतःचं वेगळं स्वप्न आहे. कोणतं स्वप्न सायली? राघवने अत्यंत कुतूहलाने विचारले. मला कोल्हापुरात माझी स्वतःची एक मोठी IT कंपनी काढायची आहे. पुण्यातल्या किंवा बेंगळुरूच्या कंपन्यांसाठी काम करण्यापेक्षा मला इथल्या स्थानिक तरुणांना ज्यांच्याकडे टॅलेंट आहे पण संधी नाही, त्यांच्यासाठी एक हक्काचा कॉर्पोरेट प्लॅटफॉर्म उभा करायचा आहे. इनामदार स्टील्स हा तुमचा वारसा आणि तुमचं अस्तित्व आहे, पण ती IT कंपनी, ती माझी स्वतःची ओळख असेल. सायलीच्या आवाजातील तो आत्मविश्वास आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची ती अफाट जिद्द पाहून राघव अक्षरशः भारून गेला. त्याला तिच्या या विचारांचा प्रचंड अभिमान वाटला. मिसेस सायली राघव इनामदार. राघवने अत्यंत कौतुकाने तिच्या कपाळावर चुंबन घेतले. तुझ्या या स्वप्नाच्या प्रवासात इनामदार स्टीलचा मालक म्हणून नाही, तर तुझा नवरा म्हणून माझा तुला 100% पाठिंबा असेल. फॅक्टरीचा प्रोजेक्ट संपला की पुढचा प्रोजेक्ट तुझी IT कंपनी असेल. सायलीने कृतज्ञतेने राघवलीला मिठी मारली. वाड्यातील राजकारण आणि संकटांचे दिवस आता मागे पडले होते आणि या दोघांच्या आयुष्यात आता प्रगतीचे, स्वातंत्र्याचे आणि एकमेकांना खऱ्या अर्थाने साथ देण्याचे एक अत्यंत सोनेरी पर्व सुरू झाले होते. बँकेकडून 20 कोटींच्या टर्म लोनला मंजुरी मिळाल्यानंतर पुढचे 2 महिने इनामदार हवेलीत आणि फॅक्टरीतील प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. कोल्हापूरच्या शिरोली MIDC मधील त्यांच्या जुन्या फॅक्टरीच्या शेजारीच नव्या ऑटोमॅटेड CNC प्लांटची खरेदी करून भव्य शेड उभा राहिला होता. राघवने थेट जर्मनीवरून अत्याधुनिक CNC आणि रोबोटिक कटिंग मशीन्स आयात केल्या होत्या. ज्या दिवशी मोठ्या ट्रेलरवरून ते महाकाय कंटेनर्स दरीत फॅक्टरीत उतरले, त्या दिवशी संपूर्ण फॅक्टरीला जत्रेसारखं स्वरूप आलं होतं. कामगारांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. रावसाहेब आणि सुलोचनाबाईंनी स्वतः फॅक्टरीत येऊन नव्या प्लॅन्टच्या दारात सत्यनारायणाची पूजा घातली आणि नारळ वाढवला. सायली अत्यंत अभिमानाने राघवच्या शेजारी उभी होती. राघवचे ते एक जागतिक दर्जाची फॅक्टरी बनवण्याचे स्वप्न आता खऱ्या अर्थाने साकार होत होते. पण बिझनेसचा एक अलिखित नियम असतो, जेवढी मोठी उडी तेवढेच मोठे धोके. पुढचे 15 दिवस जर्मनी इंजिनियर्सची 4 जणांची टीम फॅक्टरीत मशीन्स इन्स्टॉल करत होती. त्यांचे अत्यंत कडक प्रोटोकॉल्स होते
राघव तर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फॅक्टरीतच थांबून असायचा. सायली ही तिची पुण्याच्या ITचे काम वर्क फ्रॉम होम करत वाड्यातूनच राघवला मानसिक आधार देत होती. 15 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व हार्डवेअर, केबल्स आणि मोठे रोबोटिक आर्म्स सेट झाले. आजचा दिवस सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण आज मशीनची पहिली ट्रायल रन घेतली जाणार होती. राघव, सावंतसाहेब आणि जर्मन इंजिनियर्स कंट्रोल पॅनलसमोर उभे होते. सर्वांचे श्वास रोखले गेले होते. जर्मन टीम लीडरने मेन स्विच ऑन केला आणि स्टार्ट बटन दाबले. एका अत्यंत संथ आणि लयबद्ध आवाजासह त्या महाकाय मशीन सुरू झाल्या. कच्च्या स्टीलचे मोठे रोल्स ऑटोमॅटिक टेबल बेल्टवर पुढे सरकू लागले. राघवच्या चेहऱ्यावर एक प्रचंड मोठ्या समाधानाचे हास्य उमटले. सावंतसाहेबांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. पण हा आनंद अवघी 10 मिनिटेच टिकला. अचानक कंट्रोल पॅनलवर एक मोठा लाल रंगाचा अलार्म वाजू लागला. स्क्रीन सेवर, सिस्टीम सिंक एरर, मटेरियल फीड फेल्ड असा लाल रंगाचा मेसेज झळकू लागला आणि काही सेकंदातच मशीन्सचा तो लयबद्ध आवाज थांबला. संपूर्ण प्लांटमध्ये एक भयान शांतता पसरली. राघवच्या चेहऱ्यावरचे हास्य एका क्षणात गोठले. जर्मन इंजिनियर्सनी लगेच एकमेकांकडे पाहिले आणि ते लॅपटॉप घेऊन सिस्टीम चेक करू लागले. सुरुवातीला राघवला वाटले की हा एखादा छोटासा तांत्रिक बिघाड असेल, पण जो 2-4 तास सुटेल, पण तसे झाले नाही. तो संपूर्ण 4 दिवस आणि पुढचे सलग 2 दिवस जर्मन टीम फक्त वायर्स आणि हार्डवेअर चेक करत होती. मशीन चालू केल्या की 10 मिनिटात तोच लाल मेसेज यायचा आणि सिस्टीम क्रॅश व्हायची. फॅक्टरीतील कामगारांमध्ये आता कुजबूज सुरू झाली होती. राघवच्या डोळ्यातील नसा आता ताणामुळे तडतडू लागल्या होत्या. बँकेच्या कर्जाचे नियम अत्यंत कडक होते. लोन मंजूर झाल्यानंतर दिलेला 3 महिन्यांचा मोरॅटोरियम पिरियड, म्हणजे हप्ते सुरू होण्याआधीची सवलत, काही दिवसांतच संपणार होता आणि पुढच्या महिन्यापासून त्या 20 कोटींच्या लोनचा महाकाय EMI सुरू होणार होता. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जर्मन टीम लीडरने राघवला आपल्या केबिनमध्ये बोलावले. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव होते. मिस्टर इनामदार, मला अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की प्रॉब्लेम आमच्या मशीन्समध्ये किंवा हार्डवेअरमध्ये नाही आहे. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीममध्ये आहे, इंजिनियर म्हणाला. राघवने कपाळाला हात आठ्या घालत विचारले, म्हणजे नक्की काय? आमची सिस्टीम तर गेली 10 वर्षे व्यवस्थित चालू आहे. तेच तर मूळ कारण आहे. जर्मन इंजिनियरने लॅपटॉप स्क्रीनचा राघवसमोर फिरवला. आमचे हे अत्याधुनिक मशीन्स आणि त्यांचे सॉफ्टवेअर अत्यंत प्रगत आहेत, पण तुमच्या फॅक्टरीत कच्च्या मालाची नोंद ठेवण्यासाठी जो लोकल ERP आणि इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर वापरला जातोय, तो आमच्या सिस्टीमसोबत अजिबात जुळवून घेत नाही आहे. तिथे कम्पॅटेबिलिटी इश्यू येतोय. तुमचा सर्व्हर मशीनला वेळेवर डिमांड आणि कच्च्या मालाचा डेटा पाठवू शकत नाही आहे. त्यामुळे मशीन्स सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे आपोआप बंद पडत आहेत. राघवच्या डोक्याला मुंग्या आल्या. मग यावर काय उपाय आहे? तुम्हाला हे सॉफ्टवेअर बदलावं लागेल का? आमचं सॉफ्टवेअर बदलता येणार नाही, पण आम्हाला आमच्या सिस्टीममध्ये तुमच्या लोकल सिस्टीमनुसार एक खास कस्टमायझेशन करावं लागेल. इंजिनियरने अत्यंत थंडपणे उत्तर दिले. आणि त्यासाठी आम्हाला जर्मनीच्या हेड ऑफिसची परवानगी आणि तिथे नवीन कोडिंग करावं लागेल. या प्रक्रियेला किमान 3 ते 4 महिने लागतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अतिरिक्त कस्टमायझेशनची कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागेल, जी अंदाजे 50 लाख रुपये असेल. हे ऐकताच राघवच्या पायाखालची जमीनच सरकली. 50 लाख रुपये अतिरिक्त खर्च, आणि तेही 3 महिन्यानंतर. 3 महिने जर या मशीन्स अशाच बंद पडल्या राहिल्या तर कच्च्या मालासाठी बँकेकडून घेतलेली वर्किंग कॅपिटलची लिमिट पूर्णपणे ब्लॉक होणार होती. उत्पादन शून्य आणि डोक्यावर सुरू होणारा तो लाखो रुपयांचा EMI. राघवच्या डोळ्यांसमोर अक्षरशः अंधारी आली. तो केबिनच्या खुर्चीत तसाच सुन्न बसून राहिला. हे संकट कोणत्याही दुश्मनाने रचलेल्या कटापेक्षा कितीतरी पटीने भयानक आणि फॅक्टरीला कायमचे कुलूप लावणारे होते. तो 50 लाखांचा आकडा आणि 3 महिन्यांचा कालावधी राघवच्या मेंदूत हातोड्यासारखा आदळत होता. जर्मनच्या इंजिनियरच्या त्या केबिनमधील शब्दांनी राघवची संपूर्ण रात्र उडवली होती.
रात्री वाड्यात परतताना गाडीत फक्त एक भयान शांतता होती. राघवचे डोके वेगाने आकडेमोड करत होते. 20 कोटींचे टर्म लोन, त्याचा संपत आलेला मोरेटोरियम पिरियड आणि डोक्यावर टांगती तलवार असलेला तो महाकाय EMI. जर मशीन्स 3 महिने बंद राहिल्या तर गोदामात पडून असलेला कच्चा माल फिनिश्ड गुड्समध्ये कन्वर्ट होणार नव्हता. याचा थेट फटका फॅक्टरीच्या ड्रॉईंग पॉवरला बसणार होता. बँकेतून घेतलेली CC लिमिट ब्लॉक होईल आणि काही महिन्यातच खातं SMA आणि नंतर थेट NPAमध्ये जाईल. ही भीती एका बिझनेसमॅनपेक्षा एका कर्जदाराच्या नजरेतून राघवला जास्त सतावत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राघवने नाश्ताही नीट केला नाही. तो थेट वाड्यातील आपल्या स्टडी रूममध्ये गेला आणि त्याने लॅपटॉप उघडला. फॅक्टरीत जाण्याऐवजी त्याने पुण्यातल्या आणि कोल्हापुरातल्या ओळखीच्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना आणि सिस्टीम इंटिग्रेटर्सना फोन करायला सुरुवात केली. त्याला वाटले होते की स्थानिक पातळीवर कुणीतरी हुशार इंजिनियर हा घोळ कमी पैशात आणि कमी वेळेत सोडवेल. पण जसजसे फोन होत होते तशी त्याची निराशा वाढत होती. जर्मन सॉफ्टवेअर हे क्लोज सिस्टीम असल्यामुळे आणि त्यांचा सोर्स कोड उपलब्ध नसल्यामुळे कोणीही स्थानिक इंजिनियर त्या सिस्टीममध्ये हात घालायला तयार नव्हता. सॉरी सर, त्यांच्या मूळ कोडिंगशिवाय आणि त्यांच्या API ॲक्सेसशिवाय आपण आपला जुना डेटा त्यांच्या मशीन्सला फीड करू शकत नाही. हेच उत्तर त्याला सगळीकडून मिळत होते. दुपारी 12च्या सुमारास राघवच्या मोबाईलवर एक फोन आला आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. फोन बँकेच्या क्रेडिट मॅनेजरचा होता. हॅलो मिस्टर इनामदार, काय मग नवा प्लॅनचं काम कुठपर्यंत आलं आहे? पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या टर्म लोनचा पहिला हप्ता कट होणार आहे. आम्हाला पुढच्या आठवड्यात नवीन स्टॉक स्टेटमेंट आणि मंथली सेल्स रिपोर्ट सबमिट करा, म्हणजे आम्हाला तुमच्या वर्किंग कॅपिटलची लिमिट रिन्यू करायला सोपं होईल. मॅनेजर अत्यंत व्यावसायिक पण गोड आवाजात म्हणला. राघवने कसाबसा गोड गिळला. हो साहेब, ट्रायल रन सुरू आहेत, पाठवतो लवकरच डिटेल्स, असे वरवरचे उत्तर देऊन त्याने फोन कट केला. पण फोन ठेवताच त्याने संतापाने आणि हतबलतेने आपला मोबाईल टेबलावर भिरकवला. तो दोन्ही हातांनी डोकं घट्ट पकडून खुर्चीत मागे टेकून बसला. 3 महिने फॅक्टरी बंद ठेवली तर कामगारांचे पगार कुठून द्यायचे आणि बँकेचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न त्याला आतून पोखरत होता. नेमक्या त्याच वेळी सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन स्टडी रूममध्ये आली. तिने तो भिरकावलेला मोबाईल आणि राघवची ती उद्ध्वस्त झालेली अवस्था पाहिली. ती अत्यंत शांत पावलांनी पुढे आली आणि तिने कॉफीचा मग टेबलावर ठेवला. तिची नजर राघवच्या लॅपटॉपवर गेली. स्क्रीनवर बँकेचा CMA डेटा आणि पुढच्या 3 महिन्यांचे कॅश फ्लो प्रोजेक्शन्स ओपन होते, जे पूर्णपणे लाल रंगात निगेटिव्ह बॅलन्स दाखवत होते. राघव, काय चाललंय हे सगळं? सायलीने अत्यंत गंभीर आवाजात विचारले. काल रात्रीपासून पाहते मी, तुम्ही जेवतानाही शांत होतात आणि आज सकाळी फॅक्टरीतही गेला नाहीत. मशीन्सची ट्रायल रन तर कालच होती ना, मग आज लॅपटॉपवर हे बँकेचे रिपोर्ट बघत एवढं टेन्शन कसलं आले? राघवने मान वर करून सायलीकडे पाहिले. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याला आता हा ताण एकट्याला सहन होत नव्हता. त्याने एक मोठा उसासा टाकला आणि सायलीला हात घट्ट पकडून तिला काल फॅक्टरीत झालेला तो जर्मन मशीन्सचा सिस्टीम सिंक एरर, जर्मन इंजिनियर्सनी मागितलेले 50 लाख रुपये आणि 3 महिन्यांचा तो भयानक कालावधी, हे सर्व अक्षरशः एका दमात सांगून टाकले. बँकेचे वाढणारे प्रेशर आणि वर्किंग कॅपिटलची कोंडी ऐकून सायली ही क्षणभर सुन्न झाली. ती खुर्ची उडून राघवच्या शेजारी बसली. तिने लॅपटॉप आपल्याकडे वळवला. राघव, 50 लाख रुपये आणि 3 महिने, हा वेळ आणि पैसा दोन्ही आता आपल्याकडे नाही आहे. ही कोंडी फोडावीच लागेल. पण मला एक सांगा, त्या जर्मन टीमने त्यांचा एरर लॉग किंवा डेटा फ्लो डायग्राम तुम्हाला दिलाय का? सायलीच्या आवाजात आता एका काळजीत पडलेल्या बायकोची नव्हे, तर एका कसलेल्या आणि शांत डोक्याने विचार करणाऱ्या IT प्रोफेशनलची धारल होती. तिचा तो टोन ऐकून राघवने तिच्याकडे एका आशेच्या नजरेने पाहिले.
आजपर्यंत सायलीने फक्त वाड्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या, पण आज पहिल्यांदाच ती राघवच्या बिझनेसच्या गाभाऱ्यात त्या अत्यंत गुंतागुंतीच्या तांत्रिक जगात पाऊल ठेवत होती. राघवने काहीशा साशंकतेनेच पण एका नव्या आशेने आपल्या लॅपटॉपच्या बॅगेतून एक जाडजूड फाईल आणि एक पेनड्राईव्ह बाहेर काढला. हे बघ, काल संध्याकाळी त्या जर्मन टीमने हा पूर्ण सिस्टीम डायग्नोस्टिक रिपोर्ट आणि मॅन्युअल माझ्या हातात ठेवले, पण पुण्यातले इंजिनियर्स म्हणतात की त्यांच्या मूळ कोडला आपला कोणताही ॲक्सेस नाही आहे. सायलीने ते फाईल हातात घेतली. तिची नजर त्या प्रिंटेड एरर लॉगवरून फिरत होते. काही मिनिटे तिथे पूर्ण शांतता होती. राघव फक्त तिच्या चेहऱ्यावरील हावभाव वाचायचा प्रयत्न करत होता. राघव, सायलीने फाईल बंद करत थेट त्याच्या डोळ्यात पाहिले. पुण्याचे ते इंजिनियर्स बरोबर बोलत आहेत. जर्मन सॉफ्टवेअर ही एक क्लोज्ड इकोसिस्टीम आहे. आपण त्यांच्या कोडला हात लावू नाही शकत. पण तिने लॅपटॉपचा स्क्रीन बंद केला. जगात अशी कोणतीच सिस्टीम नसते जिचा बॅकडोअर किंवा डेटा घेण्यासाठी एखादा रिसिव्हिंग पॉईंट नसतो. मला आत्ताच्या आत्ता फॅक्टरीत जायचं आहे. मला आपला तो 10 वर्षे जुना सर्व्हर आणि त्या मशीनचा कंट्रोल पॅनल स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. अर्ध्या तासातच त्यांची गाडी शिरोली MIDC मधील इनामदार स्टील्सच्या दारात येऊन थांबली. फॅक्टरीत आज पूर्ण शांतता होती. कामगार आपापल्या जागी बसून होते. नव्या शेडमध्ये फक्त ते महाकाय रोबोटिक आर्म्स स्तब्ध उभे होते आणि जवळच जर्मन इंजिनियर्सची टीम लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत बसली होती. राघव आणि सायली थेट त्यांच्याकडे गेले. टीम लीडरने राघवला पाहताच हॅलो मिस्टर इनामदार म्हणत स्वागत केले, पण त्याच्या नजरेत एक प्रकारचा कोरडेपणा होता. त्याला वाटले होते की राघव आता त्यांच्या त्या 50 लाखांच्या प्रस्तावावर सही करायला आला आहे. मिस्टर हॉफमन, राघवने सायलीची ओळख करून दिली. ही माझी पत्नी सायली. ती पुण्यात एका मोठ्या IT फर्ममध्ये डेटा ॲनालिटिक्स आणि सिस्टीम इंटिग्रेशनची एक्सपर्ट आहे. तिला तुमची सिस्टीम आणि आमचा सर्व्हर पाहायचा आहे. मिस्टर हॉफमनच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स अचानक बदलले. त्याच्या चेहऱ्यावर एक पुसटसं उपहासात्मक हसू आलं. मिसेस इनामदार, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, हा काही साधा कॉलेजचा प्रोजेक्ट नाही आहे. हे हाय एंड इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे. आमच्या हेड ऑफिसच्या परवानगीशिवाय आम्ही कोणालाही आमच्या सिस्टीममध्ये लॉग इन करू देणार नाही. सायली अत्यंत शांत होती. तिने आपला स्वतःचा लॅपटॉप बॅगेतून काढला आणि ती हॉफमनच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत प्रोफेशनल इंग्रजीत म्हणाली, मिस्टर हॉफमन, मला तुमच्या सिस्टीमचा सोर्स कोड नको आहे आणि मला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करायचा कोणताही शौक नाही आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगा, तुमची मशीन आमच्या सर्व्हरकडून जो कच्च्या मालाचा डेटा मागत आहे त्याचा फॉर्मॅट काय आहे? तुम्हाला XML फाईल लागते की जेसन? सायलीच्या तोंडून ते अत्यंत तांत्रिक आणि अचूक शब्द ऐकून हॉफमनचे ते उपहासात्मक हसू एका सेकंदात गायब झाले. त्याने थोड्या आदराने उत्तर दिले, आमची सिस्टीम एन्क्रिप्टेड जेसन फॉर्मॅटमध्ये डेटा घेते, पण तुमचा जुना सर्व्हर फक्त फ्लॅट CSV फाईल्स फेकत आहे. 2 वेगळ्या भाषा आहेत त्यामुळे सिस्टीम क्रॅश होत ते. मग मला फक्त तुमच्या त्या जेसन फाईलचा एक सॅम्पल स्ट्रक्चर द्या, मी बाकीचं बघून घेते, सायलीने अत्यंत खंबीरपणे सांगितले. हॉफमनने नाईलाजाने तिला एक फाईल कॉपी करून दिली. सायलीने फॅक्टरीतील सावंतसाहेबांच्या केबिनमध्ये आपला सेटअप लावला. सलग 2 तास ती फक्त जुन्या सर्व्हरचा डेटा आणि तो जर्मन फॉर्मॅट कंपॅरिझन करत बसली होती. राघव केबिनच्या बाहेर चकरा मारत होता. फॅक्टरीचे भविष्य आता एका लॅपटॉपच्या स्क्रीनवर आणि सायलीच्या बोटांवर अवलंबून होते. 2 तासांनी सायली केबिनच्या बाहेर आली. तिने कपाळावर आलेला घाम पुसला. राघव लगेच तिच्याजवळ गेला. काय झालं सायली, काही मार्ग दिसतोय का? राघवच्या आवाजात प्रचंड धाकधूक होती. राघव, प्रॉब्लेम आपल्याला वाटला होता त्यापेक्षा थोडा गुंतागुंतीचा आहे, सायलीने अत्यंत गांभीर्याने सांगितले. आपल्या फॅक्टरीचा जो 10 वर्षे जुना ERP आहे तो डेटा अक्षरशः कचऱ्यासारखा बाहेर फेकतोय
आणि या जर्मन मशीन्सना अत्यंत अचूक आणि विशिष्ट फॉर्मॅटमध्ये डेटा हवा आहे. मी जर एक मिडलवेअर बनवलं तरी आपल्या सिस्टीमचा वेग आणि त्या मशीन्सचा वेग यात तफावत आहे. डेटा सेकंदाच्या फरकाने जरी उशिरा पोहोचला तरी मशीनचा रोबोटिक हात चुकीच्या जागी कटिंग करेल आणि लाखो रुपयांचं स्टील वाया जाईल. राघवने हाताश होऊन भिंतीला टेकलं उभे राहिला. म्हणजे हे शक्य नाही आहे तर आपल्याला ते 3 महिने थांबावंच लागेल. मी शक्य नाही असं म्हणाले नाही राघव. सायलीच्या डोळ्यात एक वेगळी जिद्द चमकली. मला फक्त वेळ लागेल. पुढचे किमान 4-5 दिवस मला या सर्व रूममध्ये बसावं लागेल. मला एक पूर्णपणे नवीन अल्गोरिदम लिहावा लागेल जो आपला जुना डेटा रिअल टाईममध्ये शुद्ध करेल आणि मी त्या मशीन्सना वेळेवर पोचवेल. मी प्रयत्न करेन, पण ही रिस्क खूप मोठी आहे. जर ट्रायल रनमध्ये माझा कोड चुकला तर मशीन्सचे हार्डवेअर डॅमेज होऊ शकते किंवा आपला जुना सर्व्हर क्रॅश होऊ शकतो. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. बँकेच्या EMIच्या भीतीने फॅक्टरी 3 महिने बंद ठेवायची आणि 50 लाख रुपये भरायचे की माझ्या या कोडिंगच्या रिस्कवर विश्वास ठेवायचा. राघव समोर आता एक मोठे व्यावसायिक धर्मसंकट उभे राहिले होते. एकीकडे अफाट आर्थिक नुकसान आणि वेळखाऊ प्रक्रिया होती, तर दुसरीकडे बायकोच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून स्वतःच्या फॅक्टरीवर एवढा मोठा जुगार खेळायची वेळ आली होती. केबिनमध्ये एकदम शांतता पसरली होती. सायली अत्यंत आशेने राघवच्या उत्तराची वाट पाहत होती. राघवने एक दीर्घ श्वास घेतला. तो खुर्चीवरून उठला आणि सायलीच्या जवळ आला. त्याने अत्यंत प्रेमाने पण एका ठाम व्यावसायिक सुरात म्हटले, सायली, मला तुझ्या कोडिंगवर आणि तुझ्या बुद्धिमत्तेवर 100% विश्वास आहे, पण एक फॅक्टरी ओनर म्हणून मी तुला ही परवानगी देऊ शकत नाही. सायलीच्या चेहऱ्यावरील उत्साह क्षणभर कमी झाला. का राघव? तुम्हाला वाटते की मी हे करू शकणार नाही? अजिबात नाही, राघवने तिला समजावत म्हटले. पण तू मगाशी जे म्हणालीस की या ट्रायल रनमध्ये जुना सर्व्हर क्रॅश होऊ शकतो किंवा मशीन्स डॅमेज होऊ शकतात, ही रिस्क मी घेऊ शकत नाही. आपला जुना सर्व्हर म्हणजे इनामदार स्टील्सचा बॅकबोन आहे. त्यावर आत्ताच्या चालू फॅक्टरीचं सगळं काम अवलंबून आहे. तो सर्व्हर क्रॅश झाला तर जुनी फॅक्टरीही बंद पडेल. आणि दुसरी गोष्ट, या जर्मन मशीन्स आपण 20 कोटींना घेतल्यात. जर थर्ड पार्टी सॉफ्टवेअरमुळे या मशीनचं मदरबोर्ड उडालं तर त्याची वॉरंटी एका सेकंदात void होईल. कंपनी आपल्याला 1 रुपयाही देणार नाही आणि आपलं कर्ज मग थेट NPA मध्ये जाणार. राघवचं हे अत्यंत प्रॅक्टिकल आणि रोखठोक बोलणं ऐकून सायली क्षणभर शांत झाली. पण पुढच्याच सेकंदाला तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत अभिमानास्पद हास्य उमटले. परफेक्ट, सायलीने टाळी वाजवली. मला हेच ऐकायचं होतं तुमच्याकडून. जर तुम्ही हो म्हणाला असतात तर मला आश्चर्य वाटलं असतं, कारण एका खऱ्या बिझनेसमॅनने कधीच अशी आंधळी रिस्क घ्यायला नको. राघव आता मात्र पूर्णपणे गोंधळला. म्हणजे तुला माहिती होतं की मी नकार देणार आहे? राघव, मी एक IT इंजिनियर आहे. आम्ही आमच्या ITच्या भाषेत कधीच नवीन सॉफ्टवेअर डायरेक्ट प्रोडक्शन सर्व्हरवर टेस्ट करत नाही. सायली अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाली, मी डायरेक्ट त्या मशीन्सना आणि जुन्या सर्व्हर्सला हात लावणार नाही आहे. आपण एक सँडबॉक्स तयार करणार आहोत. सँडबॉक्स म्हणजे टेस्टिंग एन्व्हायरमेंट. राघवने आश्चर्याने विचारले, सँडबॉक्स म्हणजे काय? सायलीने लगेच आपला लॅपटॉप उघडला आणि सावंतसाहेबांना केबिनमध्ये बोलावले. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.